गजानन जोशी, बी बिल्डिंग फेज 2 ऐश्वर्यम कोर्टयार्डमध्ये राहत आहे। ह्या प्रोजेक्टबद्दल आम्हाला माहिती पडलं, PCMCमध्ये पूर्ण जाहिराती प्रत्येक पोलवरती, इलेक्ट्रिक पोलवरती तुमच्या जाहिराती होत्या। शिवाय आमचे मित्र फेज 1चे श्री जगनाडे यांच्याकडनं आम्हाला कळलं की फेज 1मध्ये ते राहत होते आणि अनुभव चांगला आहे। ह्यानं आम्ही आणि लवकरच ऐश्वर्यम कोर्टयार्डचा सेकंड प्रोजेक्ट चालू होतो आहे, त्यात तुम्ही ब्लॉक घेतला तर बरं होईल हे त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही इकडे राहायला आलेलो आहे आणि आत्ताचा आमचा अनुभव आहे तो अत्यंत चांगला आहे। माझं नाव आहे विश्वनाथ बंडोपंत जगनाडे। मी जनता सागर बँक चिंचवड इथं बदलीहून परला आलो होतो। त्याचवेळी इथं प्रोजेक्ट चालू होणार आहे असं कळलं, त्यावेळेला पूर्ण जमीन होती इथं, म्हणजे फक्त आपली पाटी लागली होती इथं प्रोजेक्ट होणार आहे। ते 2010मध्ये मी इथं पहिलं बुकिंग केलं। ते बुकिंग केल्यानंतर घेतानाच आम्ही इथं 2 BHK घेणार होतो, परंतु आमचे जे ऑफिसमधले जे सहकारी आहेत दिनकर लोखंडे यांनी रिकमेंड केलं की अनेक बघा काका, 1-2 लाखाची सोय होत असेल तर कायमस्वरूपी तुमचा 3 BHK होऊन जाईल। त्यामुळे तसं मग PFमधले पैसे वगैरे ॲडजस्ट करून 3 BHK आम्ही फर्स्ट पेजमध्ये J405 फ्लॅट नंबर इथं बुक केला। ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि इथं इंद्रायणीच्या काठी असलेलं तुकाराम महाराजांचे टाळ, या सर्व पवित्र भूमीमध्ये आपला वास्तव व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही ही जागा पसंत केली। बिल्डरचं कोऑपरेशन लोकांना चांगलं आहे आणि बिल्डर कधीही कोणाशी वाईट बोलत नाहीत, अत्यंत सगळ्यांना सन्मानानं देऊन बोलतात। हे महत्त्वाचा पॉईंट आहे। नाही तर कुठलं काही बिल्डरच्या ऑफिसमध्ये आपल्याला प्रवेशसुद्धा मिळू शकत नाही आणि बिल्डरचं तोंड पण बघायला मिळत नाही काही वेळा। आणि इथं आपल्याला बिल्डर स्वतः काही शंकांना उत्तरं देतात, बोलतात आणि त्यांचे जे प्रतिनिधी दिनकर लोखंडे म्हणून जे आहेत ते MBA आहेत, त्यातले कधीही न रागावता लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणारे आहेत बिल्डरचे प्रतिनिधी म्हणून। इथं जवळपास भविष्याच्या दृष्टीनं आमच्या लहान मुलांच्या नातवांच्या दृष्टीकडून जवळपास सर्व प्रकारच्या इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम या सर्व स्कूल इथं जवळपास आहेत। अगदी वॉकिंग डिस्टन्सवर पण इथं गणेश इंटरनॅशनल स्कूल आहे। त्याचप्रमाणे कस्तुरी मार्केट, भाजी मार्केट, हॉस्पिटल, आता नुकतंच इथं पाठीमागच्या बाजूला इम्पिरियल हॉस्पिटल मोठं झालेलं आहे। इमर्जन्सीला आपलं 24/7 केव्हाही आपण इथल्या इथं जवळपास जाऊ शकतो, कारण आता कसं वाढत्या वयात कधी काही होईल सांगता येत नाही, त्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची हॉस्पिटलची गरज असते। तर आता इथून मोजून आपल्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये देखील हॉस्पिटल आता झालेलं आहे। आजूबाजूला सर्व प्रकारची कॉटन किंगपासून अगदी सर्व मोठी मोठी दुकानं झालेली आहेत, मोठमोठे मॉल आता व्हावं लागलेले आहेत। त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट मिळत नाही असं नाही, प्रत्येक गोष्टीला यापूर्वी कसं पुण्यामध्ये सिटीमध्ये जावं लागत होतं किंवा पिंपरी चिंचवडसारख्या लांब ठिकाणी जावं लागतं। आता ती कुठलीही गोष्ट केव्हाही अवेलेबल होऊ शकते। कॅबची सर्व्हिस तर आता पूर्णपणे इथं झालेली आहे, सर्व प्रकारच्या सुविधा आता इथं मिळत आहेत।